आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. काही घडामोडींनंतर युगाच्या आयुष्यात शांततेचं वादळ उतरलं होतं. घरातली ही अनपेक्षित शांतता काहीतरी सूचित करत होती. एका बाजूला तिच्या हरवलेल्या गोष्टींचं गूढ पुन्हा समोर आलं होतं, तर दुसऱ्या बाजूला तिच्या आयुष्यातला भूतकाळ उलगडण्याच्या तयारीत होता. पुढे कोणाच्या आयुष्यात नेमकं कोणतं वळण येईल? व्हॉट? काल रात्री तुझ्यासोबत इतकं सगळं घडलं आणि तू मला हे आत्ता सांगतेस? फोनवर रूपा आणि युगाचं संभाषण सुरू होतं. सॉरी यार रूपा. अरे सॉरी काय सॉरी? मला सांग, तुझ्या त्या हिटलर आजीने आणि त्या राक्षस भावाने काही त्रास तर नाही दिला ना तुला? नाही, अजून तरी त्या विषयावर कोणी मला काहीच बोललं नाहीये. मला तर याचंच विशेष वाटतंय की इतकं सगळं घडून सुद्धा घरातले सगळे इतके शांत कसे आहेत. ना आजी मला काही म्हणाली ना युवराज. बाबा तर तसे पण माझ्याशी कधी बोलत नाहीत. तुला सांगते मी युगा, यामागे पण नक्कीच काहीतरी कारण असणार. एका रात्रीत सरळ होण्यासारखे नाहीयेत तुझ्या घरचे, खास करून तुझा तो राक्षस भाऊ. बट यार तुला खरं सांगू, मला ना आता स्ट्रॉंगली असं फील व्हायला लागले की तुझ्यात आणि त्या सक्षम पाटील मध्ये काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. बघ ना, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही घुमून फिरून पुन्हा पुन्हा एकमेकांच्या समोर येतात. हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? तसं युगाच्या चेहऱ्यासमोर सक्षमचा चेहरा आला. त्याने तिच्या हातात घातलेली ती बांगडी तिला आठवली आणि दुसऱ्याच क्षणाला त्या मुलावर वार करताना तो क्रूर चेहरा सुद्धा आठवला. तशी पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात भीती पसरली. रूपा, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. हा बोल ना. अगं, गणपती विसर्जनामध्ये माझी जी बांगडी हरवली होती ना. हा, तिचं काय? ती सापडली अगं. अरे वा, अगं ही तर चांगली गोष्ट आहे की युगा. किती रडली होतीस तू त्या बांगडीसाठी. बरं झालं सापडलं. अगं पण सापडली कुठे? अगं ती बोलायला तोंड उघडणार तितक्यात दरवाजा लोटून सरू आत आली. ताईसाहेब, तुम्हाला आऊसाहेबांनी स्वयंपाकघरात बोलवलंय. अहो मी आलेच सरू, तू हो पुढे. बरं रूपा, या विषयावर आपण नंतर निवांत बोलू. आऊसाहेबांनी मला खाली बोलवलंय. मी परत करते तुला नंतर फोन. बाय. युगाने फोन कट केला आणि ड्रेसची ओढणी अंगावर टाकत ती घाईघाईने बाहेर निघून गेली. कमाल आहे, युगा एक पूर्ण दिवस घराबाहेर होती, तरी पण हिच्या आजीने आणि भावाने काहीच कसं रिॲक्ट केलं नाही. कसं शक्य आहे हे? आय एम शुअर त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार. इतक्या सहजासहजी सरळ होणाऱ्यातले नाहीयेत ते. आय जस्ट होप की त्यांच्या डोक्यात जे काही शिजत असेल ना, त्याची झळ बिचाऱ्या युगाला नको बसायला. पोरीने कुठल्या जन्माचं पाप केलंय देव जाण, जे अशा घरात तिने जन्म घेतला.
देवा, तुझे खूप खूप आभार की तू मला गरीब घरात टाकलंस, पण प्रेमळ फॅमिली दिलीस. अजून एक रिक्वेस्ट आहे. भलेही युगाला माहेरची माणसं धडाची मिळाली नाहीत, पण निदान सासरची तरी चांगली मिळू देत. लहानपणापासून खूप रडताना पाहिलंय मी तिला. निदान आत्ता तरी तिच्या चेहऱ्यावर हसू येऊ देत. कृपा युगासाठी मनातच देवाकडे प्रार्थना करत होती. तुम्ही मला बोलवलं आऊसाहेब? तब्येत कशी हाय आता तुझी? जखमा ठीक आहेत ना व? आऊसाहेबांनी तिच्या हातावरच्या पट्ट्यांकडे पाहिलं, पण त्यांच्या या प्रश्नाने युगाला मात्र आश्चर्य वाटलं. त्यांचं असं काळजीने आपली चौकशी करणं तिच्यासाठी आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं. आ अहो, कालच्यापेक्षा ठीक आहे आता. बरं झालं. आज आपल्याकडे काही पाहुणे येणार आहेत आणि त्या सगळ्याचा स्वयंपाक तुला करायचा आहे. जास्त काही नाही, 10-15 माणसांचा स्वयंपाक आहे. जमेल ना तुला? आऊसाहेब, अहो, ताईसाहेबांच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि इतक्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक नाही जमणार त्यांना. मी करते ना. तसा आऊसाहेबांनी सरूवर एक रागीट कटाक्ष टाकला. त्यांची ती जळजळीत नजर बघून सरूने लगेच मान खाली घातली. युगाच्या हाताला जी चव आहे ती तुझ्या हाताला नाही, आणि आजचे येणारे पाहुणे खूप खास आहेत, त्यामुळे स्वयंपाक हा युगाच्याच हाताने बनणार. तू फक्त तिला काय हवं नको ते बघ. अजून 2-3 तास आहेत, तोवर स्वयंपाक रेडी झाला पाहिजे. काय काय बनवायचंय ते मी युवराजला विचारून कळवते. तवसर तुम्ही डाळ भाताचा कुकर लावून घ्या आणि कणिक मळून ठेवा. आऊसाहेब डोक्यावरचा पदर व्यवस्थित सावरून घेत बाहेर निघून गेले. आऊसाहेब जातात सरू पटकन युगाजवळ आली. ताईसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त इथे थोडंफार काम करायचं नाटक करा. मी सगळं करते. नाही सरू, माझ्या हातची चव ओळखतात ते लगेच. पहिल्याच घासात ते ओळखतील की स्वयंपाक मी नाही तू केलायस. आणि मग यापेक्षाही भयंकर शिक्षा मिळेल. त्यापेक्षा ही शिक्षा थोडी सोपी वाटते मला. तू फक्त मला भाज्या वगैरे चिरून द्यायचं काम कर. मी करते स्वयंपाक. युगाने गळ्याला लावलेली ओढणी व्यवस्थित अंगावर बांधून घेतली. डाळ आणि तांदळाचे डबे बाहेर काढले आणि कुकर लावायला घेतला. ताईसाहेब, मला ना तुमचं खूपच वाईट वाटतं. तुम्ही कधीच स्वतःसाठी काहीच का बोलत नाही बरं? तुमच्याच घरचे तुम्हाला घरातल्या नोकरांसारखे वागवतात, पण तुम्ही कधीच तोंडातून एक शब्द पण काढत नाही. बोलायला मी पण खूप काही बोलू शकते सरू, पण त्यानंतरचं काय? ज्या दिवशी मी या घरच्यांच्या विरोधात बोलायला लागेन ना, त्या दिवशी माझी अवस्था आजच्या पेक्षाही भयानक असेल. हे लोक ना मला नीट जगू देतील ना सुखाने मरू देतील. त्यापेक्षा जे चाललंय ते बरं आहे की. युगाच्या उत्तरानंतर मात्र सरू निरुत्तर झाली. ती काय करणार होती जिथे घरातल्या एकुलत्या एक मुलीची अवस्था अशी होती? तिथे तिच्यासारख्या नोकर माणसाने तोंड उघडणं म्हणजे तर काही बोलायचीच सोय नव्हती. संदीप, या फाईल मधली माहिती अर्धवट आहे. मी तुला त्यांच्या कुटुंबाची डिटेल माहिती विचारली होती.
पण यात तर त्यांच्या फॅमिली मेंबर्स बद्दल आणि व्यवसायांबद्दलच आहे. मला अजून डिटेल माहिती पाहिजे. सर, सध्यापुरती तरी एवढीच माहिती मिळाली आहे मला. बाकी आम्ही अजून शोधतो. ओके. खास करून मला त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाविषयीची माहिती हवी आहे. तेही अगदी डिटेल. प्रत्येकाचा स्वभाव, त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे वगैरे वगैरे. या सगळ्याची माहिती हवी आहे मला. येस सर. आणि हो, त्यांच्या फॅमिली विषयी अजून एक माहिती समजली मला. जगदीश किर्लोस्कर यांच्या 2 बायका होत्या. त्यांची मोठी मुलगी युगंधरा किर्लोस्कर ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. आणि युवराज किर्लोस्कर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. ओ, म्हणजे ते दोघं सावत्र भाऊ बहीण आहेत तर. हो सर. पण युवराज त्यांच्या बहिणीच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे. इतका की त्याने ग्रॅज्युएशन नंतर तिला पुढे शिकू सुद्धा दिलं नाही. ना कधी तिला व्यवसायात लक्ष घालू दिलं. सध्या ती घरातच असते. कधी कुठे फॅमिली फंक्शन असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल तरच तिला घराबाहेर पडायची परमिशन आहे. त्या व्यतिरिक्त ती घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही. ब्रदर युवराज तिला कधी कुठे बाहेर जाऊच देत नाही. ठीक आहे. पण अजून खोलवर जितकी माहिती मिळते तितकी बघ. आणि लवकरात लवकर मला कळव. येस सर. सक्षमने फोन कट केला आणि पुन्हा एकदा फोटोकडे पाहिलं. म्हणजे माझा संशय खरा होता तर. देयर इज समथिंग रॉंग विथ दिस फॅमिली. ज्या प्रकारे युवराजच्या साध्या नाव काढण्यामुळेच ती इतकी घाबरली होती, त्यावरूनच मला संशय आला होता की त्या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. बट ते दोघे सावत्र भाऊ बहीण असतील असं वाटलं नव्हतं. बहिणीच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह तर सगळेच भाऊ असतात, पण प्रोटेक्ट करण्याच्या नावाखाली बहिणीला पिंजऱ्यासारखं घरात कैद करून ठेवणं कितपत योग्य आहे? आणि ही इडियट पोरगी माझ्या समोर तर किती टमाटमा बोलते, पण काल एका शब्दानेही काही बोलले नाही. तो तिला जबरदस्ती ओढून घेऊन जात होता, बट स्टील ती शांत होती. का? स्वतःच्याच भावाला कोणी इतकं का घाबरेल? नक्की काय आहे यांची फॅमिली हिस्ट्री? ती जमीन मिळवायची असेल तर मला यांची प्रत्येक दुखरी नस माहीत असायलाच हवी. सरळ मार्गाने डील करणाऱ्यातला नाहीये तो. त्यामुळे त्याला हरवण्यासाठी मला साम दाम दंडभेद यापैकी कोणताही मार्ग वापरायची तयारी ठेवावीच लागेल. त्यासाठी मला त्याची प्रत्येक गोष्ट माहीत असायलाच हवी. सक्षमने पुन्हा एकदा त्या फोटोवर नजर टाकली. काही तासांच्या प्रवासानंतर फायनली सत्यजित आणि शिवा अंतराला घेऊन घरी पोहोचले होते. जशी त्यांची गाडी वाड्याच्या गेट मधून आत शिरली तसं अंतराने खिडकी बाहेर डोकावून समोरच्या भव्य वाड्याकडे पाहिलं. माहित नाही का, पण इथे आल्यावर परीकथेतल्या एखाद्या कथेमध्ये आल्यासारखं वाटतं. इथली हवाच वेगळी आहे. गाडी घराच्या दरवाजासमोर येऊन थांबली. जसा गाडीच्या हॉर्नचा आवाज आला तसं जीवाने पळत जाऊन दरवाजा उघडला. तिने कुठल्या मेडची सुद्धा वाट पाहिली नाही. अंतराला भेटण्यासाठी ती खूप एक्साइटेड होती. आई, अंतरा आली ग. जशी अंतरा गाडीच्या खाली उतरली
तशी जीवा पळत तिच्याकडे गेली आणि तिला कडकडून मिठी मारली. कशी आहेस तू? किती महिन्यांनी भेटतो यानंतर आपण. जीवाने तिला मिठी मारली. अंतराने सुद्धा खुश होऊन तिला मिठी मारली. पण पाठीमागून नजर अजूनही दरवाजाकडे होती. काय करणार? सरकार जे अजून नजरेस पडले नव्हते. जीव, अगं घरात तर येऊ दे आम्हाला. बाहेर अंगणातच काय भेटतेस? बाबा, मी तुम्हाला जी शॉपिंग लिस्ट दिली होती ती आणलीत का तुम्ही? ओ शिट भाई, अरे हिची शॉपिंग विसरलो की आपण. खोटं बोलू नका बाबा. मला माहितीये, मी सांगितलेलं सगळं आणलं असणार तुम्ही. एक वेळ तुम्ही विसराल, पण मोठे बाबा माझी कुठलीच गोष्ट कधीच विसरत नाही. हो ना मोठे बाबा? जीवा जाऊन सत्यजितला बिलगली. तसं त्याने तिला एका बाजूने जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. एक वेळ आम्ही स्वतःला विसरू, पण तुला कधीच विसरणार नाही. माझी परी आहेस तू. बरं जा, डिक्कीतून तुझा बॉक्स बाहेर काढ. तू सांगितलेल्या लिस्ट पेक्षा जास्तच घेतलंय भाईने. बरं अंतरा, ती येईल तिचं सामान घेऊन. तू चल. सत्यजितच्या बोलण्यावर अंतरा मान डोलवत त्या दोघांच्या पाठोपाठ घरात शिरली. पण घराचा उंबरा ओलांडताना पुन्हा एकदा तिला तोच भास झाला. ती नववधूच्या वेशात ध्रुवच्या शेजारी उभी आहे, तेही त्याचा हात हातात घेऊन. तिने उंबऱ्यावरचं धान्याचं माप ओलांडले आणि कुंकवाने भरलेल्या तिच्या त्या पायाचे ठसे उमटवत तिने घरात गृहप्रवेश केला. ती तो क्षण फील करतच होती. तितक्यात तिची नजर समोरून भरभर पायऱ्या उतरणाऱ्या ध्रुवकडे गेली. गेस्ट यायच्या आधी त्याला घरातून कल्टी मारायची होती, पण त्याचा बॅडलक इतका की ते लोक अर्धा तास आधीच घरी पोहोचले होते. जसा तो पायऱ्या उतरून खाली आला तशी त्याची आणि अंतराची नजरानजर झाली. त्याला पाहताच तिचा चेहरा गुलाबापेक्षाही जास्त टवटवीत झाला. प्रवासाचा थकवा जणू तिच्या चेहऱ्यावरून एका मिनिटात गायब झाला होता. मला माहिती होतं, मी येणार हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ओ शिट, माझा ना लकच खराब आहे. याला म्हणतात कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ होणं. अजून लवकर गायब व्हायला हवं होतं यार. आता बाबांसमोर बाहेर सुद्धा जाता येणार नाही, नाहीतर सगळ्यांसमोर शिव्या पडतील. हाय, कसे बघतायत हे माझ्याकडे. मला तर बाबा कसं तरीच होतंय. अंतरा तिच्या दाटसर पापण्या खाली घालूनच मनातच बडबडत होती.